एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि आनंदी जावो. तर आज काही फारसं रुटीन नाही, अगदी छोटंसं व्हिडिओ केलेला आहे मी. आणि कालचा व्हिडिओ माझा आलेला नाही कारण पाहुणे असल्यामुळे काही रेग्युलर व्हिडिओ होत नाही. आणि जर कोणी आपल्याकडे पाहुणे आले तर व्हिडिओ टाकायचं म्हटलं तर मागे पुढे होतं. तर असं इथे सकाळचं काम चालू आहे. तर बाहेरचं झाडून घ्यायचं होतं मला. त्याआधी हा पसारा पूर्ण उचलून घेतला कारण रात्री वादळ, वारं, पाऊस, त्याच्यामुळे हे सगळं बाहेरचं सामान इकडे आतमध्ये आणावं लागतं, नाहीतर मग ते पूर्ण पाणी पाणी होतं. म्हणून ते आधी झाडायला घेतलं. डस्टबिन वगैरे त्या साईडला नेऊन ठेवली. आणि बराच इकडे पसारा असतो कारण जर इकडे काही ठेवलं नाही ना तर ते जे टेबलवर पेपर आहे, शूज आहे, सगळे ओले होतात. डस्टबिन पूर्ण पाणी पाणी, त्याच्यामुळे आणून ठेवावं लागतं. आणि या महिन्यात काय कुणास ठाऊक वातावरण अगदी चेंज झालं. रात्री एकदम आभाळ येते, विजा, कडकडाट आणि हवा, पाऊस खूप असं सुरू आहे. 2 दिवस झाले रात्रीचं तेच सुरू आहे. दिवसभर कडक ऊन असते, म्हणजे दिवसही आपण बाहेर म्हणजे पळू शकत नाही इतकी ऊन असते. आणि रात्री असं पाऊस असते. म्हणजे वातावरण एकदम चेंज झालेलं आहे. नेमकं पावसाळा उन्हाळा काही समजत नाही. तर नंतर इथे पाणी शिंपलं आणि बाहेर कचरा झाला, तो पूर्ण मला धुवून काढायचा होता. कारण हवा वादळ आलं की पूर्ण कचरा होतो आणि माती पूर्ण वरची स्लॅबवरची खाली येते पाण्यामुळे, तर ती जमा होते. तर ती सगळं घासून घ्यावी लागते, नाही तर एकदम अशी चिकटून जाते त्या फरशीला. तर ते सगळं क्लीन केलं. त्यानंतर इकडे हॉलमध्ये आली आणि हे आवरायला घेतलं. तर इथे कूलर बघा, रात्री जर कूलर लावायचं कामच पडलं नाही कारण एवढं हवा पाऊस, त्याच्यामुळे कूलर बंदच होता. आणि त्यातल्या त्यात लाईट, आता लाईटचा प्रॉब्लेम रोजचाच चालू आहे. रोज रात्री लाईट जातेच आमच्याकडे, म्हणजे रात्रीतून 2-3 वेळा तरी जाते ती लाईट. मग 11ला, कधी पहाटे, असंच सुरू आहे. तर त्यानंतर इथे नाश्त्याची तयारी. तर नाश्त्यामध्ये करणार आहे पापडा. आता हा पापडा मी बनवून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने करत असते. आता हा मुरईचा आहे, म्हणजे जेवढा जुना होईल ना तेवढा तो छान होतो. त्यानंतर इथे नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर हा भाजीपाला निवडायचा होता. तर भाजीपाल्यामध्ये इथे पालक आणि सांबार ते निवडायला घेतली कारण याचा पसारा खूप होतो. सॉरी, पसारा म्हणण्यापेक्षा कचरा खूप होतो. तर तो कचरा मला डस्टबिनमध्ये ठेवायचा होता. आणि काल आणला भाजीपाला, तो तसंच बांधून मी फ्रीजमध्ये ठेवलं. म्हटलं नाही, आता वेळ आहे क्लीन करून घ्यायचं सगळं, कारण माती माती आहे सर्व त्या सांबाराला आणि पालकला. तर ते सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि कालचा व्हिडिओ नाही झाला, पण आजचा शक्यतोवर टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि कुणी असलं तर अजिबात होत नाही. आणि व्हॉईसवर पण देऊ शकत नाही कारण 2च रूम आहे, त्याच्यामुळे एका रूममध्ये पाहुणे असतात आणि तिकडे किचनमध्ये करायचं म्हटलं ना तर पूर्ण बाहेर आवाज जातो, त्याच्यामुळे होतच नाही. आणि एकदम पाहुण्यापुढे आपल्याला मोबाईल कॅमेरा चालू ठेवू पण शकत नाही, हा प्रॉब्लेम होतो. आणि जर कुणी नसलं तर व्यवस्थित रेग्युलर व्हिडिओ येतात. तरीसुद्धा मी टाकण्याचा प्रयत्न करेल, अगदी छोटासा का होईना टाकेल. तर इथे भाजीपाला वगैरे निवडायला घेतला. आणि ही जी पालक आहे ना, तर मातीच जास्त आहे याच्यामध्ये. पालक तशी छान होती, सहसा तर यावेळेस थोडीशी खराब मिळते, पण अगदी छान मिळाली. आणि ही मला वाटते खेड्यावरून जे भाजी विकणारे येतात ना, रोडला बसलेले असतात, तर त्यांच्यापासून घेतलेली होती. त्यांच्याकडे पालक, मेथी, भेंडी वगैरे असते. सकाळी आणतात ते भाजीपाला, तर छान असतो त्यांच्याकडचा. तर ते निवडून घेतली. आणि याची डाळभाजी करायची होती, खूप दिवस झाले केली नाही कारण आता डाळपालक एवढ्यामध्ये कमीच आहे, म्हणजे पालकच जास्त आणत नाही, त्याच्यामुळे करत नाही. सध्या आता आमच्याकडे गवारीच्या शेंगा जास्त येतात, आठवड्यातून 2-3दा तरी ती भाजी होतेच. आता जोपर्यंत ती भाजी बोर होणार नाही खाऊन खाऊन, तोपर्यंत आणणं सुरूच राहील. तर असं त्यानंतर हा कचरा सगळा आवरून घेतलेला आहे. आता करायची होती काम. तर इथे भांड्याचा पसारा बघू शकता. तर म्हटलं चला आता भांडे घासून घेऊया. आणि भांडे झाले की लगेच कपडे. तर हे जे पाणी होतं ते काढून घेतलं सगळं भांड्यातलं. आणि इकडे पण खूप कचरा उडाला काल हवेमुळे, कारण रात्री वादळच एवढं होतं ना, सगळं कचरा कचरा होता. ते सगळं सकाळी साफ केलं, त्यानंतरच भांडे घासायला घेतले. आणि कूलरचे जे कूलरला काय म्हणतात त्याला, जे पाण्याचं असते आपलं, त्याच्यामध्ये भरपूर असा कचरा झालेला होता त्या पाण्यावर. तर तो काढून घेतला मी. तो काढायलाच मला बराच वेळ गेला, नाहीतर मग ते पाईपामध्ये अडकल्यासारखं होतं. तर ते सगळं क्लीन केलं. झाडाची पानं वगैरे ते सर्व त्याच्यामध्ये जमा झालेले होते, तर ते सगळे त्यातले काढून घेतले. त्यानंतरच म्हटलं भांडे घासायचे. आता ते करण्यातच माझा अर्धा तास गेला. आणि म्हटलं चला आता भांडे घासून घेऊया, नंतर बाकीची कामे. आणि आज व्हिडिओ येईल माझा, पण उद्या शक्यतोवर येणार नाही कारण परत आम्हाला आता थोडंसं रूमचं बघायचं आहे, कारण रूम चेंज करायचं चालू आहे. त्याच्यामुळे मग आता माझा बराच वेळ आता बाहेर जातो रूम शोधण्यामध्ये. आणि रूम शोधायचं म्हटलं तर एक प्रकारचं हेच आहे, एकतर सकाळी वेळ म्हणजे सकाळची वेळ असते, जाऊ शकतो, किंवा संध्याकाळी. दुपारी तर शक्यच नाही, दुपारी ऊन भरपूर असते. आणि सकाळी जर करायचं म्हटलं ना तर माझा कामातच वेळ जातो, 10-11 वाजतात. त्यानंतर संध्याकाळी थोडा वेळ असतो, तर एक दिवस नळं येतात, त्याच्यामुळे त्या दिवशी जाणं होत नाही. तर बघते आता लवकरात लवकर म्हणजे जसा वेळ मिळाला तसं जायचं. तर असं त्यानंतर इकडचं क्लीन केलं. आता कपडे धुवायचे होते.
तर म्हटलं हे सगळं क्लीन करून घेऊया, नंतर कपडे धुवायचे. आणि आता कपडे काही फारसे नव्हते, अगदी थोडेच होते. कारण ढगाळ वातावरण असलं की मग मी काही जास्त कपडे काढत नाही धुवायला, आणि रोजचेच आहे. असं नाही की वाळत नाही म्हणून वाळतात, पण म्हटलं जाऊ दे आता आजचे दिवस थोडे कमीच धुवायचे. एक्स्ट्राचे काही काढलेले नाही, जसं की बेडशीट किंवा शर्ट पॅन्ट असले तर काढत असते. पण आज थोडा कंटाळाच केला, राहू दिलं ते. म्हटलं आटोपतं घ्यायचं थोडं काम, कारण बाकी कामे होते. तर हे सर्व कपडे इथे धुवायला घेतले, सर्फमध्ये टाकून ठेवले. तोपर्यंत म्हटलं चला फरशी पुसून घेऊया, कपडे छान मुरून जातील. फक्त एक सोफ्याचा जो पडदा होता, जो त्या अलमारीला लावते तो पडदा धुवायला टाकला मी, आणि एक जीन्स होता तो. तर तोपर्यंत म्हटलं चला आता बाकीचे कामे करायची. आणि हे कामं करता करता 10-11 तर होऊनच जातात. आणि नाही म्हटलं तरी वेळ होतोच होतो. आणि त्यानंतर इकडे घरामध्ये आली, बाकीचे सगळे कामे आटोपली, भांडे ठेवायचे होते. तर मुलगी इथे काहीतरी कैरीची चटणी ती खात होती, तिला अशीच आवडते. आणि आज एकदम ती कॅमेऱ्यापुढे, तिला मालूम नव्हतं कॅमेरा चालू आहे म्हणून बसली ती. आता मी ते एडिट करताना तेवढा भाग राहून गेला म्हणून थोडी ती त्यामध्ये दिसत आहे, नाहीतर तिला अजिबात आवडत नाही. त्यानंतर इथे भांडे लावायला घेतले. आता करायचा होता स्वयंपाक. तर स्वयंपाकामध्ये आता काय करायचा तोच विचार चालू आहे. म्हटलं चला आधी भांडे लावून घेऊया. आता काही फारसं करायचं नव्हतं, थोडासा भात करेल आणि भाजी किंवा चपाती. तर इथे भांडे वगैरे लावून घेतले. आणि आता लाईट संध्याकाळची जाते ना, तर प्रॉब्लेम एवढा होतो की अजिबात झोप होत नाही. झोप झाली नाही की मग सकाळी पूर्ण सुस्तपणा येतो, म्हणजे कामं करायची इच्छाच होत नाही. पण काल तरी थोडी लवकर आली, पण तेच चालू बंद अशी व्हायची. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गेली तर मग खूपच प्रॉब्लेम होतो. तर त्यानंतर इथे बघा, हे जे आहे श्रीखंड, तर ते फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. म्हटलं चला आधी थोडंसं श्रीखंड खायचं, नंतर स्वयंपाक करायचा. तर एकीकडे बटाटे उकडायला ठेवले, आणि हे श्रीखंड काढायला गेले ते झाकणच नव्हतं निघत. आणि ते मध्ये जर आठवण आली तर खाते मी, नाही तर मग ते राहून जातं तसंच. 8 दिवस तरी आम्हाला ते श्रीखंड पुरतंच. ते फ्रीजमध्ये असलं की काही खराब होत नाही. एखादा चम्मच घेतलं की बस होऊन जातं. तर ते घेतलं. आणि त्यानंतर म्हटलं चला हा मसाल्याचा डब्बा घासलेला होता, तर मसाले भरायचे होते. मग लक्षात आलं की तिखट संपलं. म्हटलं चला आता तिखट हे काढूनच घेऊ. आणि असंच सुरू आहे, एक 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 वाटी तिखट काढून राहिली मी. एका वेळेस काढणं होतच नाही आहे. रोज विचार करते आज काढायचं, उद्या काढायचं, काय कुणास ठाऊक विसरूनच जाते. म्हटलं चला आता काढून घेऊया. आणि वाटीभर काढलं तर 3-4 दिवस पुरते ते. आता असं करता करता एवढ्या मिरच्या संपतही आलेल्या, पण तिखट काही काढणं झालं नाही. म्हटलं जाऊ द्या, नंतर आता गावावरून परत करून आणणारच आहे. तर आता हे असंच वापरणार आहे मी. तर रोज एक एक पॉट, म्हणजे 4-5 दिवसानंतर काढते. आता आपलं बरं आहे, घरी मिक्सर असला की लगेच होतं. तर बघू शकता मस्त असं बारीक झालेलं आहे यावेळेचं. आणि आता हे साधारणतः 1 वाटी झालेलं आहे. मला 5-6 दिवस पुरेल ते, कारण मिरची पावडर थोडं तेज आहे, तरी पण आमच्याकडे तिखट म्हणजे बऱ्यापैकी खातातच. आणि आता जास्त काही स्वयंपाक करायचा नव्हता म्हणून म्हटलं तिखट काढून घेऊ. आणि आंघोळ झाल्यानंतर नाही काढत मी जास्त पूर्ण, फक्त हे आता वाटीतलं संपलं होतं म्हणून थोडं काढलेलं आहे. आणि बाकीचं आता मी असंच काढणार थोडं थोडं, जसं लागलं तसं, जसं संपलं तसं. त्यानंतर इथे चपात्या करायच्या होत्या. तर ही जुनी कणिक होती थोडी, म्हटलं ही वापरून घ्यायची, नंतरच नवीन वापरायची. बाकीची दळून आणलेली ते डब्यामध्येच आहे. आणि ही थोडी होती. आता चपात्या काही जास्त करायच्या नाही, फक्त मुलीपुरत्या 4-5 करायच्या होत्या. मी भातच खाणार आहे. आणि तिचे बाबा गावाला गेले, त्याच्यामुळे ते गावीच जेवण करणार. तर तिच्यापुरत्या 4-5 चपात्या आणि बटाट्याची भाजी. तर रात्रीचा भात होताच तो, आणि थोडं बेसन होतं, तर माझं होऊन जाईल. आणि हे मुलीसाठी. तर असं दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. आणि काय रोजचंच डेली रुटीन असतं आपलं, भांडे घासा, कपडे धुवा, स्वयंपाक करा आणि कामे करा. याच्या पलीकडे काही जास्त नसतंच. आणि डेली रुटीन म्हटलं तर आता हेच. तर इथेच कणिक मळायला घेतली. आता हे कणिक मिक्स झालेली आहे, कारण शेजारच्या ताईंनी कणिक घेतली होती माझ्याकडून, तर त्यांनी ती आणून दिली. त्यांची आणि माझ्या घरची एकत्र मिक्स झाली ना, तर पोळ्या थोड्या वेगळ्याच होतात. म्हणजे भिजवल्यानंतर ती पोळीशी लागताना एकदमच पोळपाटाला चिकटून जाते. म्हणजे त्यांच्या आणि माझ्या कणकीमध्ये थोडा फरक आहे, तर होतं असं. त्यानंतर इथे डायरेक्ट संध्याकाळचं रुटीन 5 वाजताचं. तर हे कपडे सुकलेले होते, म्हटलं काढून घेऊया. परत आभाळाचं वातावरण झालेलं आहे. आणि नेमकं संध्याकाळी आभाळ येतं, दिवसभर मस्त ऊन असते. आणि बरं आहे पावसाळ्यात, उन्हाळ्यात पावसाळा असं सध्या वातावरण आहे. आणि जेव्हा पावसाचे दिवस येतील तेव्हा पाणी येणार नाही असंच काहीसं होतं. आणि जेव्हा शेतकऱ्याला पाण्याची गरज असते तर पाणी अजिबात येत नाही, मस्त ऊन तापते. तर ठीक आहे. त्यानंतर बघा इकडे काहीतरी जाळलेलं होतं, खूप असा धूर झालेला होता. आणि बऱ्याच वेळा जळल्याची वास येत होती, म्हणून आम्ही बाहेर येऊन बघायचं काही कूलरला काही झालं तर नाही. तर ते तिकडे जाळलेलं होतं. त्यानंतर झाडाला मोगऱ्याचे फुलं लागले, म्हटलं चला ते फुलं घेऊया. आणि फुलाची वास घ्यायला मला खूप आवडते, तर 2 फुलं तोडून आणले आणि तो वास घेत बसली.
तर मोगऱ्याच्या फुलाची वास छान येते आणि बऱ्याच दिवसांनी झाडाला ते फुलं आले. अगदी छोटंसं आहे, 3-4 फुलं लागले. त्यानंतर हे कपडे वगैरे आवरून घेतले आणि आता झाडझूड करायचं. परत नळं येणार होते तर पाणी भरायचं आहे. तर पाहुणे आलेले आहे तर ते गोष्टी सांगत होते. त्यांना काही मी व्हिडिओमध्ये घेतलेला नाही आणि त्यांनाही माहीत नाही कॅमेरा चालू आहे म्हणून त्यांचं लक्षच नाही. त्यानंतर इथला जो पडदा होता तो लावायचा होता. आता हा पडदा लावायचा म्हटलं ना तर इथे बराच वेळ जातो, कारण तिथे व्यवस्थित लावता येत नाही. तर आधी कपडे सगळं सेट करून घेतले, जिथले कपडे तिथे, आणि त्यानंतरच पडदा लावणार आहे. तर आजचं माझं छोटंसं रुटीन होतं. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि अगदीच असे छोटेसे व्लॉग येतील माझे. आणि तुम्हाला माझं जर डेली रुटीन आवडत असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्कीच सांगत जा की आवडतात की नाही आवडत. आणि रेसिपीचे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मी तुमच्याशी नक्कीच रेसिपी पण शेअर करत जाईल. सुरुवातीला मी रेसिपीचेच व्हिडिओ टाकायची, पण मध्यंतरी मग आता होत नव्हतं, त्याच्यामुळे मग डेली रुटीन चालू केलं. तर बघू शकता इथे हा पडदा वगैरे लावून घेतला. आता पडदा लावायचं म्हटलं तर ते लगेच तो पळून येतो, त्याच्यामुळे मी दोन्ही साईडला रबर लावून घेते आता. आधी तरी तिला दोरी बांधलेली होती, पण ते दोरीने काही व्यवस्थित राहत नाही. तर चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.